कंडक्शन सिस्टीम होतो हार्ट. तर एस ए नोड SVA-RA जंक्शनला आहे. SA नोडला दोघांचं इनर्वेशन आहे, सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिकचं, बाकी कोणाला नाही आहे. तर हा पेसमेकर आहे तर यालाच अफेक्ट करतं. SA आणि AV तर दोघांनाही मेनली RCA सप्लाय करते, पण LCA पण सप्लाय करते. मग SA सप्लाय करतो पूर्ण राईट ॲट्रियमला, लेफ्ट ॲट्रियमला आणि इंटर ॲट्रियल सेप्टमला. तर पूर्ण ॲट्रियल जे आहे ते SA नोडकडे आहे. मग त्याच्यानंतर 3 पाथवे आहेत, बॅकमन, वेंकेनबॅक आणि थोरेल बाय द वे. तर हे तिघे जाऊन AV नोडला देतात. तर AV नोड हा पण फ्लोर ऑफ RA मध्येच आहे. याचं काम आहे फक्त की AV डिले करायचं. लेसर गॅप जंक्शन असतात त्याच्यामुळे इथे एक थोडंसं स्लो होतं. तर याच्यामुळे मग तो ॲट्रिया आणि व्हेंट्रिकलचा तुम्हाला प्रॉपर एकानं पाठोपाठ एक ती कॉन्ट्रॅक्ट होते. ट्रायंगल ऑफ कॉकमध्ये असतं हे. याचा रेट आहे 60 to 100 SAचा, याचा 40 to 60 आहे जंक्शनल रिदमचा रेट. त्याच्यानंतर मग बंडल ऑफ हिस निघणार, ते इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममध्ये असतं. त्याच्या मग राईट अँड लेफ्ट ब्रांचेस होतात, 3 फॅसिकल, त्यांचे पण 3 फॅसिकल्स आहेत. यांना तर ड्युएल सप्लाय आहे, मेनली लेफ्ट आहे पण त्यांना. तर कंडक्शन सिस्टीम इम्पॉर्टंट आहे म्हणून त्यांना ड्युएल सप्लाय आहे. याचा पण रेट तेवढाच आहे AV सारखा, 40 ते 60. मग हे पर्किंजे फायबर्स आहेत जे व्हेंट्रिक्युलर मायोकार्डियममध्ये आहेत. तर यांचं कंडक्शन फास्ट आहेत, यांचा रेट आणखी कमी असतो, बंडल ऑफ हिसपासनं येतात. मग एवढं हे डायग्राम काढू शकतो. 3 बंडल्स, SA AV, बंडल ऑफ हिस, राईट ब्रांच, लेफ्ट ब्रांच आणि मग पुढचे पर्किंजे फायबर. तर व्हेरिएशन्समध्ये AV नोड आणि बंडल ऑफ हिस सोडून 3 काय म्हणतात शॉर्टकट पाथवे बनतील. तर WPW सिंड्रोम ज्याच्यामध्ये बंडल ऑफ केंट आहे, LGL सिंड्रोम ज्याच्यामध्ये जेम्स बंडल आहे आणि मॅहेम फायबर आहे. तर हे काय करतात, हे थेट व्हेंट्रिकलला स्टिम्युलेट करून टाकतात. त्याच्यामुळे त्याला म्हटलं आहे प्री एक्सायटेशन. जे AV नोड डिले करतो तो डिले नसतो, पण तरी या दोघांमध्ये शॉर्ट PR आहे, पण याच्यात नॉर्मल PR आहे. तर हा काय फंडा आहे काही कळाला नाही. WPWमध्ये तर आपल्याला माहिती आहे डेल्टा वेव्ह असते, त्याच्यामुळे PR शॉर्ट होतो. याच्यामध्ये डेल्टा वेव्ह नाही आहे, पण तरी PR इंटरवल शॉर्ट आहे, प्री एक्सायटेशन सिंड्रोम असल्यामुळे. पण इथे नॉर्मल PR आहे. याचा हा डेल्टा वेव्ह आल्यामुळे इथे वाईड QRS आहे, पण इथे डेल्टा वेव्ह ओके डेल्टा वेव्हचं ते एक कन्सिस्टंट आहे. डेल्टा वेव्ह आहे तर QRS वाईड आहे, पण इथे डेल्टा वेव्ह असूनही नॉर्मल PR आहे. काय फंडा आहे काही कळालं नाही मॅहेम फायबरचा. तर WPWच्या मोस्ट कॉमन टॅकिकार्डिया आहे, मोस्ट कॉमन AV-RT सगळ्यात कॉमन आहे. मग बाकीचे पण कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, AF आणि AFib आणि A-फ्लटर. तर WPWचे 2 हे आहेत सब टाईप्स, अँटीट्रोमिक, ऑर्थोट्रोमिक. तर AV-RT मोस्ट कॉमन आहे, त्याच्यानंतर AFib आणि A-फ्लटर. तर स्टेबल AV-RTमध्ये नॉरो कॉम्प्लेक्स असणार, तर त्याला तुम्ही वेगल मनोवर आणि ॲडेनोसिन देणार, CCB आणि बीटा ब्लॉकर देणार. तर डिगॉक्सिन आणि वेरापामिल देऊ नका म्हणतो तो, AVN स्लो होतो आणि त्याच्यामुळे मग बाकीचे ॲसेसरी पाथवे जे आहेत ते पुन्हा स्टिम्युलेट होऊन जातील. तर म्हणून डिगॉक्सिन आणि वेरापामिल देऊ नका. आणि स्टेबल सिम्पटमॅटिक वाईड QRS जर असतील, हे ऑर्थोट्रोमिक ART आहे, हे अँटीट्रोमिक ART वाईड QRS असेल तर मग तुम्हाला प्रोकेनामाइड किंवा अमिओडॅरॉन द्यावा लागेल अँटीॲरिथमिक म्हणून. आणि अनस्टेबल असेल तर कार्डिओव्हर्जन करावं लागेल. तर ब्रॉड कॉम्प्लेक्स असतील तर प्रोकेनामाइड किंवा अमिओडॅरॉन, अदरवाईज हे SVT सारखं वेगल मॅन्युअर ॲडेनोसिन, CCB आणि बीटा ब्लॉकर. शेवटी कॉन्ट्राइंडिकेटेड डिगॉक्सिन आणि वेरापामिल. अनस्टेबल असेल तर कार्डिओव्हर्जन.